नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भिवंडीत 3 बत्ती परिसर पुन्हा जलमय. रस्त्याला पुन्हा नदीचं स्वरूप. अनेक दुकानात पाणी शिरल्यानं दुकानदारांनी दुकानं बंद ठेवण्यात मानलं समाधान. तुकोबारायांच्या पालखीसाठी 250 किलो चांदीचा नवीन रथ. तुकोबांच्या रथावर सीसीटीव्ही देखील कार्यान्वित. याच चांदीच्या रथातून तुकोबांच्या पादुका पंढरीला जाणार. मालेगावच्या कळवणमध्ये मुसळधार पावसामुळे खचला रस्ता. वडाळा आमदर गावाला जोडणारा रस्ता खचला. पाण्यामुळे रस्त्यावर पडले मोठे भगदाड. नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बांधकाम साईटवरील कोसळले पत्रे थेट रहिवासी सोसायटीच्या आत कोसळल्यानं 13 दुचाकीचे नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं देहू येथून प्रस्थान. ज्येष्ठ वारकऱ्यांसोबतच लहानग्या वारकऱ्यांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमधील प्रतापनगरात पहाटे सशस्त्र दरोडा. वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून 3 लाखांसह दागिने लंपास. मालेगावच्या देवळा तालुक्यात वायर रोप तुटल्यानं एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. विहिरीतील गाळ काढताना घडली घटना. भिवंडीत सलग सुरू असलेल्या पावसामुळे जैन मंदिरासमोर पडलं झाड पडल्यानं दुचाकींचं नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुसळधार पावसामुळे पुन्हा कोसळली दरड कोसळल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक तात्पुरती एकाच लेनवरून सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा पत्राबाहेर आल्यानंतर विहंगम दृश्य. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.